50 लक्ष सदस्य पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे होतील असा प्रवास आम्ही सुरू केला आहे। या संघटन पर्वामध्ये पंचायत ते पार्लमेंट पर्यंत सर्व लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते या अभियानामध्ये आम्ही काम करतो आहे। आणि आमच्या 78 जिल्ह्यामध्ये 792 तालुक्यामध्ये मंडळामध्ये पक्षाचे 792 मंडळ आहे। या मंडळामध्ये आम्ही संघटन पर्व पुन्हा एकदा पुढचे 15 दिवस राबवणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये 51 लक्ष सदस्य पुन्हा आम्ही करू असा आम्ही संकल्प करीत आहोत। खर तर राज्यातल्या सदस्यता अभियानाचा थोडा जर विचार केला तर 42,604 शहरी आणि 57,582 ग्रामीण अशा 1,186 बूथवर आम्ही 1 कोटी सदस्य संख्या केलेली आहे। 1,186 बूथवर 1 कोटी सदस्य संख्या आमची पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा 51 लक्ष सदस्य संख्या आमची आता टार्गेट आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पक्ष असेल असं आम्ही या ठिकाणी संकल्पित केला आहे। आम्ही या ठिकाणी मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीच्या 1856 कार्यकर्त्यांनी 1000 सदस्य संख्या स्वतः त्यामध्ये पूर्ण केली। म्हणजे 1856 कार्यकर्त्यांनी प्रति कार्यकर्ता 1000 घरी जाऊन ही सदस्य संख्या केली। 1726 कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी 500 सदस्य संख्या केली। म्हणजे हा कार्यकर्त्याचा इन्व्हॉल्वमेंट बघा की कार्यकर्ता 1000 घरी जातो आहे, कार्यकर्ता 500 घरी जातो आहे आणि सदस्य संख्या करतो आहे। हे महत्वाचं आमच्या पक्षाचं अभिमान मला आहे। या अभियानामध्ये युवा, आमच्या बहिणी, लाडक्या बहिणी, आमचे युवा कार्यकर्ते, मागासवर्गीय आदिवासी भागामध्ये बौद्ध समाज असेल, त्या ठिकाणी हिंदू दलित समाज असतील, या सर्व समाजाचं, सर्व पक्षी, सर्व समाजाचं सर्वस्पर्शी अभियानामध्ये सर्वांनी सहयोग घेतलेला आहे। असा या राज्यातला कुठलाही समाज असा नाही आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेतलं नाही। या राज्यातल्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, मागासवर्गीय समाजातल्या सर्व जाती असतील, शेड्यूल्ड ट्राईब मधल्या सर्व जाती धर्म असतील, या सर्वांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर सहयोग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणे मुस्लिम बांधवांनी आणि मुस्लिम बहिणींनी सुद्धा सदस्यता अभियानामध्ये भाग घेतलेला आहे। खरं तर आमचे युवा मोर्चाचे 100 पूर्णवेळ कार्यकर्ते अभियानामध्ये आहेत। 100 पूर्णवेळ कार्यकर्ते 24 तास काम करतायत। त्यांनी संकल्प केलाय की जोपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या होत नाही तोपर्यंत घरी यायचंच नाही, असे 100 कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करतात आहेत। तुम्ही आता या ठिकाणी 880000 2024 880000 2024 डायल केल्यावर तुम्ही पूर्ण माहिती भरावं लागतं। तुमचा पूर्ण बायोडा भरल्यावर संगणकीकृत आय कार्ड जनरेट होतं। ते कार्ड तुमच्या मोबाईलला येतं आणि ते कार्ड तुमच्याकरता परमनंट कार्ड आहे। सोबतच आता आम्ही 5 लक्ष सक्रिय सदस्य ऍक्टिव्ह मेंबरशिप करतोय। एका बूथवर 5 ऍक्टिव्ह मेंबरशिप असेल। ऍक्टिव्ह मेंबरशिप शिवाय कुठल्याही मंडळ, महामंडळ, शासकीय समित्यावर जाता येणार नाही। जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यावर तुम्हाला त्या ठिकाणी येता येणार नाही आणि म्हणून आमचे बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्वांना ऍक्टिव्ह मेंबरशिप घ्यावी लागणार आहे। सर्वांना। आणि त्यामुळे 5 लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली पार्टी ही आम्ही पुढच्या काळामध्ये गठीत करतो आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी, 5 लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप असलेली पार्टी, 1,186 बूथवर बूथ अध्यक्ष असलेली पार्टी। आम्ही 100 बूथचे एक मंडळ करतो आहे। त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणावर 1000 मंडळाच्या वर मंडळ तयार होणार आहेत। 1000 मंडळ तयार होतील। सोबतच आम्ही काही जिल्ह्यामध्ये, संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आम्ही फेररचना करतो आहे आणि लवकरच आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी झाल्यानंतर लगेचच मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील, लगेचच जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि मला वाटतं मार्च पर्यंत आमचं महाराष्ट्राचं संपूर्ण संघटन पर्व
पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. निश्चितपणे मीडियाच्या बंधूंनी आणि सर्व मीडिया होमनी आमच्या सदस्यता अभियानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हा लोकांना हे अभियान खालीपर्यंत पोहोचवण्याकरता मदत केली. मी मीडियाच्या बंधूंचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातला देश, देवेंद्रजींच्या नेतृत्वातला महाराष्ट्र यांच्या नेतृत्वामुळे आज भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रात मजबूत होते आहे. प्रत्येकाला असं वाटतं मी भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप घ्यावी. मी एखाद्या पाणठेल्यावर चहाच्या टपरीवर जेव्हा स्वतः गेलो पुण्यामध्ये, मला बोलू त्या ठिकाणी लोकांनी मेंबरशिप घेतली आणि सांगितलं आम्हाला मेंबर बनवा, आम्हाला पार्टीचं मेंबरशिप व्हायची आहे. म्हणजे या राज्यातला प्रत्येक व्यक्तीला भारतीय जनता पार्टीचं मेंबर व्हायचं आहे एवढा विश्वास माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसांवर या राज्यातल्या जनतेचा आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकतो असं जनतेला वाटतं आणि भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्राला विकसित करू शकतं हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्याला वाटतं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे कार्यकर्ती जनता ही भारतीय जनता पार्टीची ऍक्टिव्ह मेंबरशिप आणि प्राथमिक मेंबरशिप घ्यायला तयार आहे. आणि म्हणूनच आज 1 कोटी लोक, आज सोपा आकडा नाही, 1 कोटी लोक भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप केलेले आहे. मुंबई पासून तर नागपूरपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत एकही गाव, एकही वाड्यापाड्या अशा नाही जिथं मेंबरशिप झाली नाही. धनगरवाड्या असतील, वाड्यापाड्या असतील, पारधी वसाहती असतील. काल 70-80 प्रमुख पारधी समाजाच्या नेत्याचाही पक्षप्रवेश झाला, त्यांनी ऍक्टिव्ह मेंबरशिप घेतली आहे. आणि त्यामुळं तात्पर्य असं आहे की या राज्यातला प्रत्येक समाज, प्रत्येक धर्म, या राज्यातला प्रत्येक व्यक्ती भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये मी, आमचे कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी, आम्ही दोघेही उद्यापासून प्रवास करतोय राज्याचा, संघटन पर्वाचा. उद्या मी 10 वाजता अकोलामध्ये आहे जिथे आमची संघटन पर्वाची बैठक आहे. दुपारी पूर्व विदर्भाची नागपूरमध्ये बैठक आहे. 14 तारखेला नांदेडमध्ये संघटन पर्वाचा मी स्वतः आणि रवी चव्हाण हजर राहणार आहे. 14ला दुपारी संभाजीनगर आहे. 15ला आम्ही नाशिकमध्ये आहोत सकाळी. 15ला दुपारी आम्ही जळगावमध्ये आहोत. 16 तारखेला कराड आणि पुणे आहे. या राज्यातल्या संपूर्ण संघटन पर्वामध्ये पुन्हा एकदा राज्याचा प्रवास आम्ही करतो आहे. आणि 18 तारखेला कोकण आणि मुंबई असा प्रवास पूर्ण होईल, ज्यातनं 50 लाख आम्ही पुन्हा हा टप्पा गाठू आणि प्राथमिक सदस्यता 5 लक्ष होईल. याकरता संघटनाचा प्रवास सुद्धा माझा आणि रवी चव्हाणांचा उद्यापासून सुरू होतो आहे. 16 तारखेला जेव्हा प्रवास संपेल, या राज्यामध्ये पुन्हा एकदा जे मतदार आम्हाला मिळालं आहे त्या मतदारांना संघटनेशी बांधून घेण्याचे कार्य आम्ही पूर्ण करतोय. 15 दिवसाची वेळ आहे. 15 दिवसामध्ये आम्ही संघटन पर्वाचे 50 लक्ष सदस्य बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याकरता मी आणि रवी चव्हाण पुढचे 7 दिवस राज्याचा प्रवास करतोय. 1-2 दिवस वाढेल, पण आम्ही ठरवलं आहे 1,51,00,000 केल्याशिवाय ही संघटन अभियान, संघटन पर्व थांबवायचं नाही. 1,51,00,000 ज्या दिवशी होतील तेव्हा संघटन पर्वाचं काम पूर्ण करायचं. एकनाथ शिंदेला पुरस्कार देणं म्हणजे अमित शहाना पुरस्कार देणं आहे, कारण महाराष्ट्राची शिवसेना तोडली. महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतायत. माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता. आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय. खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत. त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही. ते का चिडचिड करताय मला माहित नाही. असं आहे, मी आधीच सांगितलं यांची उंचीच नाही आहे. त्यांचं उत्तर देणे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्या सोबत नाही.
यांची उंची नाही आहे. काय उंची आहे संजय राऊताची? एक तरी निवडणूक जनतेकडून लढले का? संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या विधानसभेत निवडणूक लढून दाखवा. कुठल्या विधानसभेत कुठली तरी निवडणूक लढून दाखवावी. मागच्या वेळी आमदारांच्या भरोश्यावर राज्यसभेत ते गेले. अमित भाई आपल्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन निवडणुकीमध्ये घालवलं. स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी 11 निवडणुका लढल्या अमित भाई. प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झाले. अमित भाईची उंची संजय राऊतांनी पहिले शोधून घ्यावी. संजय राऊत कुठं, अमित भाई कुठं, नंतरच एखाद्या व्यक्तीवर बोलावं. रोज सकाळी टीव्हीचा स्पेस मिळतो म्हणून, मीडियाचा स्पेस मिळतो म्हणून त्या ठिकाणी उलटसुलट बोलून स्वतःचं हसू करून घेण्याचं काम संजय राऊत करताय. मला वाटतं तुम्हालाही माझी विनंती आहे, सल्ला तर देऊ शकत नाही तुम्हाला मी. तुम्हाला विनंती आहे, कशाला जाता सकाळ सकाळी तिकडे? काय तुमचंही पडलाय? ज्या व्यक्तींनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली ते त्यांचा सत्कार करून पवार साहेब राजकारण काय करतात हे आम्हालाही कळतं. ते पवार साहेबांना आज भेटले नसतील एकट्यात. संजय राऊतांची पवार साहेबांची भेट एखाद्या वेळी झाली नसेल. भेट झाली असेल तर शरद पवार साहेब त्यांना समजवतील कशामुळे केला, काय केला. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजवतील. खरं तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एक प्रगल्भ आणि एक मराठमोळा नेता आहे आणि उत्कृष्ट काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पवार साहेबांनी कार्यकर्ता म्हणून उत्कृष्ट काम केलं म्हणून 2.5 वर्ष या राज्याला म्हणजे उद्धव ठाकरेपेक्षा नक्कीच एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं याचं प्रमाणपत्र शरद पवार साहेब देत आहे. उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं, उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी राज्य पुढे नेलं याचं सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी दिलं त्यांचा सत्कार करून एकनाथ शिंदेचा. हे एखाद्या वेळी संजय राऊतांना पटत नसेल, हे एखाद्या वेळी संजय राऊतांना मान्य नसेल, पण शरद पवार साहेबांना मान्य आहे उद्धव ठाकरेपेक्षा कितीतरी पटीनं एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते. हे या सत्कारावरनं या राज्याला माहीत झालं, देशाला माहीत झालं. त्यामुळे शरद पवार साहेबांचे अभिनंदन करतो की शरद पवार साहेबांनी योग्य पद्धतीने ही निवड केली आणि कंपॅरिझनही केलं. उद्धव ठाकरे हे पूर्ण 2.5 वर्षामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी याची नोंद घेतली आहे. शरद पवार साहेबांनी काय नोंद घेतली? उद्धव ठाकरे हे केवळ विधान भवनात 2 दिवस आले 2.5 वर्षामध्ये. उद्धव ठाकरे हे 2 दिवसच मंत्रालयात आले. ही पवार साहेबांनी नोंद घेतली आणि एकनाथ शिंदे सारखा 22 तास काम करणारा कार्यकर्ता हा योग्य मुख्यमंत्री आहे हे पवार साहेबांनी या सत्कारात दाखवून दिलं. हा सिग्नल उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि तुमची जेव्हा बरोबरी केली तर शरद पवार साहेब व्यक्तीला वाटतं की एकनाथ शिंदे उत्कृष्ट मुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री नव्हते. हे यांनी या सत्कारानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिलं. आता हा सिग्नल उद्धव ठाकरेंनी घेतला पाहिजे, यातून शिकलं पाहिजे. संजय राऊत शिकले म्हणून बोलले. उत्तम झालं असतं, पवार साहेबांना वेळ लागला. उद्धव ठाकरे हे कसे महाराष्ट्राला डुबवत होते हे पवार साहेबांना उशिरा कळलं. एकनाथ शिंदेनी महाराष्ट्र कसा पुढे नेला हे शरद पवार साहेबांना उशिरा कळलं. त्यामुळं नाही तर पूर्वीच झालं असतं. सर, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे धनंजय मुंडेंमुळे सरकारची बदनामी होते, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी काहीतरी कोणी म्हटलं? शिवसेनेचे काही ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. नाही, एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व काळात बसलो होतो. जोपर्यंत एखाद्या मंत्र्याबद्दल स्वयंस्पष्ट रिपोर्ट तयार होत नाही, त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये स्वतः मंत्र्याचं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही, तोपर्यंत असं करता येत नाही. राज्याचे मुख्यमंत्री अलर्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री कधी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, देत नाही. हे तुम्हालाही अनुभव आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्याला वाटाल चंद्रशेखर बावनकुळे चूक केली आहे ते काय म्हणतात बाजूला करतील. ज्या दिवशी आमच्या देवेंद्रजीला वाटलं की धनंजय मुंडे ही चूक आहे ते बाजूला करतील. आमचे मुख्यमंत्री सहन करणार नाही, कधीच सहन करणार नाही. भ्रष्टाचाराचा कधीच मुख्यमंत्री सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं आहे राज्य हे गतिशील असलं पाहिजे, राज्य पारदर्शी असलं पाहिजे. त्यांचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला धरून आम्ही काम करतोय. ज्या दिवशी आमच्या जीवनात आमची चूक होईल त्या दिवशी आम्हालाही बाजूला व्हावं लागेल. पण देवेंद्र फडणवीसांचा संकल्प ते तोडत नाही.
कोणी भ्रष्टाचार मुक्त जे आहे ते सरकार चालवं यासाठी मुख्यमंत्र्यांची पावलं आहेत. काल कॅबिनेटमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की जे ओएसडी किंवा पीएस मी आत्ताच सांगितलं की माननीय देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यात चालण्यात एकच असतं. त्यांनी हे जे ठरवलं आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे पारदर्शी असावं, गतिशील असावं, त्या दृष्टीनं आमचे पीएस असो की आमचे ओएसडी असो की आमचे कुणी अजून व्यक्ती असो किंवा आमचे खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एसीएस असो, ते योग्यच ठरवतील. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 14 ते 19 काम केलं आहे. या राज्याच्या नसानस त्यांना माहिती आहे, राज्याची प्रशासकीय व्यवस्था त्यांना माहिती आहे, राज्याची भौगोलिक स्थिती त्यांना माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पीए, ओएसडी, पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला, तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे. उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा उद्दिष्ट आणि उद्देश हा पारदर्शी आहे. म्हणून सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे आणि मी स्वतः स्वीकारला आहे की माननीय देवेंद्र फडणवीस जे करतात आहे ते राज्याच्या पारदर्शीपणाकरता आणि गतिशील प्रशासनाकरता करताय. त्यामुळे सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांवर सोपवावे आणि राज्य पुढे न्यावं असं मला वाटतं. एकीकडे प्रयत्न केला जातो, दुसरीकडे संजय शिरसाट म्हणतात की जे जातीजातीतले विद्यार्थी आहेत त्यांसाठी आश्रमशाळा एकत्र राहिली पाहिजे. कसं बघता या सगळ्या निर्णयाकडे? नाही, मला माहिती नाही संजय शिरसाट काय बोलले, त्याबद्दल मी अभ्यास करून तुम्हाला उत्तर देईन. एक राज्य एक नोंदणी ही योजना महाराष्ट्रात काही दिवसात लागू होणार आहे. याचा फायदा सामान्य लोकांना काय होणार आहे, याची प्रक्रिया कशी असणार आहे आणि मालमत्ता नोंदणी करता लोकांना त्याचा काय फायदा होणार? स्वामित्व योजना आली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलं आहे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे. तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बँकापासून तर शिक्षणापर्यंत राज्याच्या संपूर्ण सवलती घेण्याकरता सोप्या असतात. इन्कम टॅक्सच्या ऑफिसमधली नोंद असो की राज्याच्या तुमच्या जीएसटीची नोंद असो, तुमच्या घराचं सर्टिफिकेशन जर तुमच्याकडे असेल. आज राज्यामध्ये आदिवासी वाड्या, पाड्या, तांड्या, धनगरवाड्या, 18 पगड जातीकडे प्रॉपर्टी कार्ड नाहीये, स्वामित्व नाहीये. आणि हे स्वामित्व देणे म्हणजे परिवार मजबूत करणं आहे, राष्ट्र मजबूत करणं आहे, राज्य मजबूत करणं आहे. स्वामित्व योजना इतकी महत्वपूर्ण आहे की प्रत्येकाला आपल्या प्रॉपर्टीचा आयडी मिळणार आहे, आयडी कार्ड मिळणार आहे, प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक आयडी देतो आहे. त्या आयडीच्या माध्यमातून शेतकरी केंद्रातल्या राज्याच्या सर्व योजना आपल्या आयडीवर घेऊ शकतील. असं शेतकऱ्याच्या शेतीकरता शेतकरी म्हणून आम्ही आयडी देतोय, त्याकरता आम्ही काम करतोय. घराकरता स्वामित्व आणलाय आणि शेतकऱ्याकरता आयडी देऊन त्यांच्या सुद्धा सरकारी योजनेला आम्ही जोडतोय. संभाजीनगरमध्ये काही वॉर्ड माफ्यांवरती कारवाई सुरू होती. अशा वेळी तहसीलदारांना पोलिसांनी अडवून ठेवलं आणि वॉर्ड माफ्याने सोडण्याचा प्रकार समोर येतोय. तहसीलदारांना मागणी होते पोलीस संरक्षण मिळावं. संभाजीनगरच्या घटनेमध्ये तहसीलदार यांनी जी काही चोरी पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी किंवा तिथल्या पीएसआयनी थोडी टाळाटाळ केली म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसजींनी यांची दखल घेतली आहे आणि एक पीएसआय सस्पेंड सुद्धा केलेला आहे. पण आता मी काल व्हीसी घेतली, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली संपूर्ण संभाजीनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून आयजी पासून सर्व अधिकाऱ्यांची. 12 लोकांवर दरोडेचा गुन्हा लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर हद्दपार मकोकाची कारवाई सुरू झालेली आहे. संभाजीनगरच्या घटनेनंतर आम्ही आमच्या सर्व तहसीलदारांना रेती चोरीच्या प्रकरणात जेव्हा जेव्हा ते रेड करतील तेव्हा त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळेल. माननीय देवेंद्रजींनी यांना मान्यता दिली आहे. राज्यामध्ये लवकरच नवीन वाळू धोरण येत आहे. राज्यामध्ये लवकरच पुढच्या 15 दिवसामध्ये वाळू धोरण येत आहे. सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर माफक स्वस्त वाळू मिळावी. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय व्हावा. डिमांड बेस्ड सप्लाय जर असेल तर तुम्हाला चोरीची गरज पडणार नाही, सॅन्ड चोराची गरज पडणार नाही.
जेवढी रेती पाहिजे तेवढी रेती मार्केटमध्ये अवेलेबल करण्याची जबाबदारी शासनाची आहे. आणि शासनाचं नवीन वाळू धोरण हे अत्यंत स्पष्ट आणि चोरी होणार नाही याची काळजी घेणार आहे. असं धोरण राज्यामध्ये येत आहे. या धोरणाने पुढच्या 2 वर्षामध्ये जे आता आम्ही वाळू धोरण आणतो आहे, पुढच्या 2 वर्षामध्ये राज्यामध्ये एवढी वाळू उपलब्ध असणार की वाळूची चोरी होणार नाही, वाळू माफियाही तयार होणार. असाच प्रकार कोपरगावमध्ये सुद्धा चालू आहे सध्या, कारण की जे 2 पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते स्वतः तिथल्या काही महसूलच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तिथे अवैध धंद्यांना प्रोत्साहन देतात. राज्यात वाळू धोरण सहस्पष्ट नाही आहे. त्यामुळं माफियांना सध्या वाळू चोरी करण्याचा मोठा स्कोप मिळतोय. 15 दिवसानंतर जेव्हा वाळू धोरण येईल तेव्हा राज्यामध्ये बऱ्यापैकी पोलीस यंत्रणेला अधिकार असतील, तहसीलदारचे अधिक अधिकार असतील, हद्दपारीचे अधिकार असतील, मकोकाचे अधिकार असतील आणि सर्वात महत्वाचं जेवढी राज्याची डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण करण्याकरता वाळू धोरण येणार आहे. त्यामुळे एकदा सप्लाय पूर्ण झाला जेवढी पाहिजे तर मग मात्र हे माफियागिरी बंद होईल. संजय राउत ने कहा कि हिंदी में सदस्यता महाराष्ट्र में मराठी काँग्रेस असते राहुल गांधींनी आणि सुप्रिया सुळेंनी मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एक प्रेस घेतली, त्याच्यामध्ये वोटिंग वाढल्यावरनं भाजपाला टार्गेट केलं आणि सरकार आणण्याच्या उपस्थित केला होता. काही डाटा असं उपलब्ध होतं की 2009 पासून म्हणजे 2009 लोकसभा, नंतर झालेली विधानसभा, 2014, 19 याच्यामध्ये जवळपास जितकं वोटिंग वाढलेलं आहे तेवढं सरासरी पडताना योग्य दिसून येते. निवडणूक आयोगाचा जवळपास जो त्यावरनं राहुल गांधींचे आरोप हे खोटे आहेत ते दिसून येतं. मग राहुल गांधी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हा प्रयोग कसा होता? राहुल गांधी सध्या पिसाळलेले आहेत. सर्व सत्ता राहुल गांधीच्या हातून चालली आहे. राहुल गांधीला पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या देशात राहील की नाही राहील अशी चिंता वाढत चालली आहे. खरं तर महाराष्ट्राच्या निकालाबद्दल आपण सर्वश्रुत आहात. लोकसभेत आमचा पराभव केवळ 2 लाख मतांनी झाला होता. 2,48,00,000 मतं आम्हाला भेटले होते. 2,50,00,000 मतं महाविकास आघाडीला मिळाले होते. 2,50,00,000 मतं घेऊन महाविकास आघाडीने 31 सीट जिंकल्या होत्या. 2,48,00,000 मतं घेऊन भाजपा आणि महायुतीने लोकसभेच्या फक्त 17 सीट जिंकल्या होत्या. तेव्हा राहुल गांधीचं तोंड शिवलं होतं. दरम्यानच्या लोकसभेपासून विधानसभेच्या काळापर्यंत सदस्यता अभियान सुरू झालं होतं, म्हणजे मतदार नोंदणी अभियान. आणि मतदार नोंदणी अभियानामध्ये आम्ही तक्रारी केल्या होत्या निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाला, की मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यामध्ये घोळ झालाय. त्यावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेऊन राहुल गांधीलाही पत्र केलं होतं. त्यांनी आपल्या ऑफिसचं पत्र तपासा. राहुल गांधीलाही पत्र केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे मतदार नोंदणी अभियान आम्ही चालू करतो आहे, 3 महिने मतदार नोंदणी अभियान चाललं, म्हणजे नॉमिनेशनच्या 3 दिवस पूर्वीपर्यंत मतदार नोंदणी अभियान चाललं. त्यामध्ये काँग्रेस पासून सर्वच पक्षांनी या अभियानात सहभाग घेतला. माझ्या कामठी विधानसभेचं उदाहरण, 36,000 जे नवीन मतदार वाढलेले आहेत, सबर्बन एरिया आहे, पनवेल सारखा, पेन सारखा एरिया आहे कामठी विधानसभा, सबर्बन आहे, पेरियर्बन आहे. त्या विधानसभेत 36,000 मतांपैकी 15,000च्या वर मतं काँग्रेस पार्टीने नोंदवले आहेत. राहुल गांधीला माहिती नाही आहे. 15,000च्या वर मतं त्यांनी नोंदवले आहेत. म्हणजे काँग्रेस सुद्धा तेवढाच मोठा मतदार नोंदणी अभियानामध्ये भाग घेतलाय. आणि माझ्या तर कामठी विधानसभेत जर राहुल गांधीने उत्तर घ्यायचं असेल कामठी विधानसभेचं, तर मी 75 बूथवर मागे आहे कामठी विधानसभेत. काँग्रेस पुढे आहे. कामठी शहर असं शहर आहे नागपूरमध्ये की जिथे मी 17,000 मागे आहे. मी 3ऱ्या राऊंड पासून 11व्या राऊंड पर्यंत मागे आहे कामठी विधानसभेत. काँग्रेसला 17,000ची लीड आहे. खरं तर मागच्या 5 वेळापासून आम्ही ती विधानसभा जिंकतोय. ही पहिल्यांदा जिंकत नाही कामठी विधानसभा. मी आधीच सांगितलं, पहिली विधानसभा 58,000 मतांनी आम्ही जिंकली, मग 95,000 मतांनी जिंकली, मग 1,31,000 मतांनी जिंकली, मग 1,21,000 मतांनी आमचे टेक्चंद सावरकर जिंकले 2019 मध्ये. आता मी 1,75,000 मतं घेऊन जिंकली आहे. कामठी विधानसभेच्या निवडणुकीत जिंकण्याचा ट्रेंडच असा आहे. आणि तिथून बसून दिल्लीतून ते शेळ्या आखतात आहे.
खरं तर राहुल गांधीला ना त्यांच्या लोकसभेचा अभ्यास आहे ना विधानसभेचा अभ्यास आहे. हवेवर बॉम्ब टाकतात आहे. त्यामुळे राहुल गांधी पिसाळलेले आहेत. राहुल गांधी जवळ काही शिल्लक राहिलं नाही. 2047 पर्यंत काँग्रेसला देशामध्ये काही चित्र दिसत नाहीये आणि यानंतर काँग्रेस पार्टी देशामध्ये तुम्हाला दिसणारच नाही अशी परिस्थिती काँग्रेसची होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोक काँग्रेसला सोडून जातील. महाराष्ट्र आणि देशामध्ये आपल्याला काँग्रेस पार्टीचं अस्तित्व हे महाराष्ट्र आणि देशात संपत चालणार आहे. कारण नेता अभ्यास करत नाहीये, नेता स्वतःची ओळख निर्माण करत नाहीये. राहुल गांधीला देशामध्ये कुणी एक्सेप्ट करायला तयार नाही आहे. त्यामुळे त्यांची पार्टी कधीच वाढू शकत नाही. त्यांची पार्टी ही काँग्रेस पार्टी ही रोज डुबणार आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींनी पहिले अभ्यास करावा देशाचा, मगच मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीला अंगावर घ्यावं असं मला वाटतं. सर, याला जोडून विचारतो, कारण लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाल्यानंतर अमित शहानी जे विभागीय दौरे घेतलेले होते, मायक्रो नियोजन केल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेसकडे ही उणीव दिसून येते का अमित शहासारखं नेतृत्व नाहीये? आम्ही निवडणूक जेव्हा हरलो, पराभूत झालो, त्यातून काही शिकलो. मी आधीच सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 लाख मताच्या फरकाने आम्ही महाराष्ट्रात हरलो आणि हरण्यातनं आम्ही शिकलो आणि 29 मुद्द्यावर काम केलं. माननीय देवेंद्र फडणवीसजी, मी आणि आमचा पक्ष, आमच्या सर्व बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी 29 विषयावर कमी पडलो. त्या विषयाची नोंद घेऊन आम्ही विधानसभेत गेलो आणि विधानसभेमध्ये आमच्या चुका दुरुस्त केल्या. 29 वेगवेगळ्या विषयावर आम्ही काम केलं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः 12-13 विषयावर काम केलं. मी 17-18 विषय आमच्या पार्टीने काम केलं. त्यामुळं आम्ही पराभवातून शिकलो, शिकल्यातून जिंकलो. काँग्रेस पार्टी विजयाच्या उन्मादामध्ये आली, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीमध्ये अटकली. त्यांनी कधीही निवडणुकीचं मॅनेजमेंट केलं नाही. हवेवर तिकीट वाटल्या, हवेवर युती केली, 90-90-90 घेऊन युती केली, 90-90-90 घेऊन युती केली. आता 90-90 घेऊन कधी युती टिकते का? संजय राऊतजी, तुम्ही 90-90-90 घेऊन युती केली आहे ते मला माहित नाही. आम्ही अशी युती नाही केली, आम्ही होशामध्ये युती केली. नाना पटोले साहेबांनी 90 घेतल्या, तिकडे जयंत पाटील साहेबांनी 90 घेतली, तिकडे संजय राऊतच्या टीमने 90 घेतली. आता 90-90-90 मध्ये युती त्यांची बरोबर झाली नाही. आमची युती एकनाथ शिंदेची, आमची सर्वांची युती होशात केली आम्ही आणि त्यामुळे आमची युती टिकली. आमच्या युतीला प्रचंड मत मिळाले. आम्ही 2,48,00,000 3 कोटी 17 लाखावर गेलो आणि यांची 90-90-90 2,50,00,000 2,17,00,000 आली. 33 लाख मतांनी कमी झाली. त्याला आमचा का दोष आहे? आम्ही इमानदारीने काम केलं, 29 मुद्द्यावर काम केलं, जनतेमध्ये आम्ही गेलो, मॅनेजमेंट केलं, निवडणुकीचं योग्य पद्धतीने काम केलं. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने दौरे केले. देशातले जवळपास 250 प्रवासी नेते राज्यामध्ये होते. प्रत्येक विधानसभेमध्ये 50-50 कार्यकर्ते प्रवासी आले होते देशातले. योग्य मॅनेजमेंट केलं, बूथ मॅनेजमेंट केलं, व्यवस्थित काम केलं. त्यामुळे आता ते पिसाळलेले आहे. तुम्ही काय त्याच्यासोबत जास्त लागू नका, पिसाळलेल्या लोकांच्या मागे जास्त लागू नका. त्यामुळं आम्ही योग्य जिंकलेलो आहे. महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी ने 1 कोटी सदस्य संख्या पूरी की है. 1.5 कोटी सदस्य संख्या का लक्ष्य हमने रखा है. माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस दिन सदस्यता ली, माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जिस दिन सदस्यता ग्रहण की, उस दिन से महाराष्ट्र में की जनता को लगा हमने भी भारतीय जनता पार्टी का सदस्यता अभियान करना चाहिए. मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है और यह संकल्प को साथ देने के लिए महाराष्ट्र की जनता ने 1 कोटी सदस्य संख्या में भाजपा को होने के लिए उन लोगों ने सदस्यता ग्रहण की है. 1 कोटी सदस्य संख्या भारतीय जनता पार्टी की आज हुई है, जो देश महाराष्ट्र के इतिहास में सबसे बड़ी पार्टी आज भारतीय जनता पार्टी है. हमें जो वोट मिले, हम सभी वोटों के पास जा रहे हैं, उनको सदस्यता से विनती कर रहे हैं. हर समाज में हम जा रहे हैं, मराठा समाज हो, 18 पगड़ जातियां, ओबीसी समाज हो, शेड्यूल कास्ट हो, शेड्यूल ट्राइब हो, बस्ती बस्ती में हम जा रहे हैं. 1,01,82 बूथ पर हम जा रहे हैं और ये सारे बूथ पर जाकर हमारे पार्टी के कार्यकर्ता या मजबूती से काम कर रहे हैं. हमने अगर देखा है तो हमने हमारे 100 युवा कार्यकर्ता फुल टाइम प्रवास पे निकले हैं
उनने संकल्प किया है कि जब तक 1.5 करोड़ सदस्य संख्या हम नहीं करते तब तक हम घर वापस नहीं आएंगे। हमारे 100 युवा मोर्चा के कार्यकर्ता फुल टाइम प्रवास पे निकले हैं। 1856 कार्यकर्ता हमारे ऐसे हैं जिन्होंने 1000 घरों में जाकर अभियान पूरा किया। 1726 कार्यकर्ता ऐसे हैं जिन्होंने 500 घर में जाकर सदस्यता अभियान पूरा किया। हम लोग 42,604 शहरी बूथ पर गए। हम 57,582 ग्रामीण बूथों पर गए और हमने ये सदस्य संख्या पूरी की है। हमारे संगठन के 78 डिस्ट्रिक्ट है, संगठन के 78 डिस्ट्रिक्ट है और हमारे 792 मंडल है संगठन के। हर मंडल में जाकर हमारे कार्यकर्ता काम कर रहे हैं और माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है, वो संकल्प से जुड़ने के लिए जनता भारतीय जनता पार्टी की मेंबरशिप लेने के लिए सिर्फ घर में गए तो मेंबरशिप ले लेते हैं। मैं भी जब पुणे में घर चलो अभियान कर रहा था, वो समय एक रिक्शे वाला, एक ऑटो वाला, एक चाय वाला, एक पान टपरी वाला मुझे बुला के कह रहा था, भाई साहब मेरे पास आओ, मेरी सदस्यता करो। इसका मतलब राज्य का हर व्यक्ति चाहता है विकसित भारत के संकल्प के साथ जाए, विकसित महाराष्ट्र के संकल्प के साथ जाए और सदस्यता ग्रहण करे। ऐसा हर व्यक्ति को लगता है। आने वाले दिनों में हम 50 लाख मेंबरशिप पूरी करेंगे। हम लोग हर बूथ पर 5 एक्टिव मेंबरशिप भी करेंगे। इस महाराष्ट्र में 1.5 करोड़ सदस्य संख्या के साथ साथ प्राइमरी मेंबरशिप के साथ साथ 5 लाख एक्टिव मेंबरशिप भी हम करेंगे। आने वाले दिनों में हम बूथ इंचार्ज का भी चुनाव करेंगे। हम आने वाले दिनों में हमारे मंडल अध्यक्ष, तहसील अध्यक्ष का भी गठन करेंगे। हम नियुक्तियां करेंगे, हम जिला अध्यक्ष की भी नियुक्तियां करेंगे, प्रदेश अध्यक्ष की भी नियुक्ति होगी आने वाले दिनों में। हमारा संगठन पर्व जब तक प्रदेश अध्यक्ष का चुनाव नहीं होगा तब तक चालू रहेगा। 1,50,00,000 मेंबरशिप हम करेंगे। मैं फिर एक बार भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे सारे महाराष्ट्र के सभी कार्यकर्ताओं का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। 1 कोटि सदस्य संख्या उन्होंने पूरी की है और आने वाले 15 दिनों में पूरी 1.5 करोड़ पूरा करेंगे। इसके लिए हमने संगठन पर्व का प्रवास भी लगाया है। कल मैं और रवि चौहान जी अकोला और नागपुर में है। 14 तारीख को हम नांदेड़ और संभाजीनगर में है। 15 तारीख को जलगांव और नासिक में है। 16 तारीख को हम लोग पुणे और कराड़ में है और 17 तारीख को हम लोग कोकण और मुंबई में है। हम ये पूरे ऑटो विभाग का प्रवास करेंगे और ये संगठन पर्व का काम पूरा कंप्लीट करेंगे। इस वजह से हमारा ये प्रयास चालू है। निश्चित रूप से आपने भी बहुत हेल्प की है। मैं मीडिया के सारे बंधुओं का आभार व्यक्त करता हूं। आप लोगों ने भी संगठन पर्व के लिए हमें जिस प्रकार से हमने कहा 8800002024 ये नंबर भी आपने घर घर पहुंचाने का प्रयास किया है। आपका भी बहुत बहुत धन्यवाद। संजय राउत जी नाराज है, हाँ? संजय राउत जी नाराज है। शरद पवार जी ने शिंदे को पुरस्कार दिया है, दलालों का पुरस्कार, ऐसा उल्लेख किया। उन्होंने कहा है कि उनका एकनाथ शिंदे का सम्मान यानी कि अमित शाह का सम्मान है, शरद पवार को नहीं करना। संजय राउत को महाराष्ट्र की संस्कार संस्कृति समझ ही नहीं रही है। कल तक मुझे ऐसा लगता क्या था कि शरद पवार जी का विमर्श लेकर, शरद पवार जी का गाइडेंस लेकर वो प्रेस से बात करते होंगे। अभी मुझे लग रहा है कि शरद पवार जी को अभी वो गाइडेंस दे रहे हैं। शरद पवार जी ने शायद उनका गाइडेंस अभी सुना नहीं होगा और इसलिए एकनाथ शिंदे जी का जो सत्कार हुआ है, वो सम्मान उनको मिला है। ये महाराष्ट्र की संस्कृति परंपरा का सम्मान है। शरद पवार जी का मैं अभिनंदन करता हूं। उन्होंने एकनाथ शिंदे जी का चयन किया है। एकनाथ शिंदे जी का चयन पुरस्कार के लिए शरद पवार जी ने किया, ये ठीक बात की है। मैं उनका अभिनंदन करता हूं, शरद पवार जी का आभार भी व्यक्त करता हूं। लेकिन मुझे इस बात का थोड़ा अच्छा लग रहा है कि शरद पवार जी ने ये बात तो मान्य कर ली है कि उद्धव ठाकरे से ज्यादा अच्छे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है। उद्धव ठाकरे से ज्यादा अच्छे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्योंकि शरद पवार जी ने जब सरकार बनाई तब उनको अपेक्षा थी उद्धव ठाकरे जी अच्छा काम करेंगे। लेकिन जब शरद पवार जी ने देखा कि पूरे 2.5 साल में केवल 2 दिन उद्धव ठाकरे जी विधानमंडल में गए, 2.5 साल के उद्धव ठाकरे जी के मुख्यमंत्री के कार्यकाल में उनके पास पेन भी नहीं था, उनके जेब में मैंने पेन देखा ही नहीं। 14 करोड़ जनता का मुख्यमंत्री विदाउट पेन था। मैंने ये भी देखा कि 2.5 साल के कार्यकाल में 2 बार केवल मुख्यमंत्री मंत्रालय में आए। तो ऐसे मुख्यमंत्री सत्कार के योग्य है कि एकनाथ शिंदे जैसा 18 घंटे पूरा जनता में रहने वाला मुख्यमंत्री सत्कार के योग्य है। शरद पवार जी ने सही चयन किया है।
शरद पवार जी ने एकनाथ शिंदे जैसा एक मर्द मराठा कार्यकर्ता जो रात दिन जनता के लिए काम करता है, 2.5 साल उन्होंने पूरा टाइम काम किया जनता के लिए, और रात दिन एक कार्यकर्ता करके और छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को लेकर, प्रेरणा को लेकर काम करने वाला कार्यकर्ता, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचारों को आगे लेके जाने वाला कार्यकर्ता एकनाथ शिंदे है। ऐसे कार्यकर्ता का चयन पुरस्कार के लिए करना सही काम शरद पवार जी ने किया है। और शरद पवार जी ने ये बात लेट सही, लेकिन एकनाथ शिंदे अच्छे मुख्यमंत्री करके कहा है। उद्धव ठाकरे जी ने इससे सीखना चाहिए। एकनाथ शिंदे जी ने अभिषेक वर्मा नामक व्यक्ति का नेशनल कन्वीनर करके अपॉइंटमेंट किया है, जिसपे बीजेपी ने पहले आरोप लगाया, उन्होंने अडानी जी पर डिफेमेशन भी किया था, लेकिन अभी वो बरी हो गए केसेस से। तो आपको लगता है ये ठीक है? नहीं, मुझे लगता है उनके पार्टी के किसको प्रवक्ता बनाना है, किसको कोऑर्डिनेटर बनाना है, किसको करस्पॉन्डेंस बनाना है, सब उनका अधिकार है। उसके अधिकार में मैं नहीं बोलूंगा। सर, इंडिया गॉट टैलेंट शो को लेकर एफआईआर दर्ज हो गई है, लेकिन अभी भी जो आरोपी है वो पुलिस की गिरफ्त से बाहर है। कहां पर? इंडिया गॉट टैलेंट में जो अभद्र टिप्पणी की गई थी सर, उसमें जो है एफआईआर दर्ज कर दी गई है, लेकिन रणवीर अहलावालिया अभी भी पुलिस की गिरफ्त से बाहर है। देख, पुलिस तो पूरी प्रयास कर ही होगी ना। जब इतना बड़ा इशू है तो पुलिस ने एफआईआर अगर किया है तो गिरफ्तारी भी होगी। शायद जो वित्त मंत्री है वो किसी ऐसे जगह पे रहती है कि उन्हें ये पता नहीं है कि देश में बेरोजगारी और जिस तरीके से महंगाई वो सबसे ज्यादा है, तो उनको इस बात का पता नहीं। आप इसका क्या कहेंगे? शायद प्रियंका गांधी जी को जवाहरलाल नेहरू जी के समय का पढ़ाई करना चाहिए, इंदिरा गांधी जी के समय की पढ़ाई करनी चाहिए, माननीय नरसिंह राव जी के समय की पढ़ाई करनी चाहिए, और ज्यादा पढ़ाई करना चाहिए मनमोहन सिंह सरकार के समय। तो एक बार वो पढ़ाई कर ले और बाद में मीडिया में बाइट दे तो अच्छा है। प्रियंका गांधी जी पूरी भुखमरी, पूरा इस देश को सत्यानाश करने का काम कांग्रेस पार्टी ने किया है। समाज खत्म हो चुका था, ऐसा कार्यकाल कांग्रेस पार्टी ने देश में लाया है। मोदी जी ने 2014 में आने के बाद जनता के घरों की चिंता की है, जनता के अन्न की चिंता की है, वस्त्रों की चिंता की है, मूलभूत सुविधाओं की चिंता मोदी जी ने की है। कांग्रेस पार्टी ने कभी भी सत्ता को आखिरी आदमी तक नहीं जाने दिया। भारतीय जनता पार्टी की सरकारों ने सरकार आखिरी आदमी के लिए चलाई, यह फर्क है। जरा प्रियंका गांधी देख ले कि 65 साल क्या थे और मोदी जी के 10 साल क्या है। सर, दिल्ली में बीजेपी को प्रचंड जीत मिली है, दिल्ली में बीजेपी को प्रचंड जीत मिली है सर। उसके बाद अब ममता बनर्जी भी जो है कांग्रेस से खुद को अलग करते हुए दिखाई दे रही है। ममता बनर्जी ने कहा कि बीजेपी का मुकाबला करने के लिए तृणमूल कांग्रेस अकेले ही पश्चिम बंगाल में सक्षम है। देखिए, कांग्रेस पार्टी जिन पार्टी से युति करेगी वो पार्टी खत्म हो जाएगी। कांग्रेस पार्टी जलता हुआ घर है। ये जलते हुए घर में साथ कोई भी जाएगा तो खुद ही जलेगा। मैं अरविंद केजरीवाल का धन्यवाद व्यक्त करता हूं। उन्होंने कांग्रेस पार्टी के साथ युति नहीं की, नहीं तो आप 10 पे निपट जाती थी। कांग्रेस तो 0 ही हो जाती थी, बीजेपी की 10 सीटें बढ़ती थी अगर कांग्रेस और आप एक आती थी, क्योंकि 42% पे आ गई। बीजेपी तो 72% वोट लेकर आगे चली गई वहां। और पश्चिम बंगाल में अगर ममता दीदी ने कांग्रेस से युति की तो समझो कि सरकार गई। कांग्रेस पार्टी जिनके साथ युति करेगी वो बर्बादी होने वाला है, बर्बादी होने वाला है। और भाजपा के साथ जो मैत्री करेगा, एनडीए में रहेगा, वो मोदी जी के साथ सुरक्षित रहेगा। सर, एकनाथ शिंदे के समय में शिवभोजन थाली, एकनाथ शिंदे का शिवभोजन थाली और खासकर तीर्थक्षेत्र यात्रा जो है ज्येष्ठ नागरिकों के लिए ये योजना है, जिसका रिव्यू करने के लिए मुख्यमंत्री ने कहा है शायद 25 करोड़ से भी ज्यादा का बोझ पड़ सकता है। भाई, रिव्यू करने के लिए कहा, बंद थोड़ी कहा है। कोई भी योजना को रिव्यू करना चाहिए हर 3 महीने बाद, हर 6 महीने बाद, क्योंकि रिव्यू नहीं करेंगे तो उसमें पारदर्शीपना नहीं होती है। हर योजना का सरकार ने रिव्यू करना चाहिए। जब योजना देते हैं तो योजना में कुछ गलत लोग फायदा उठा रहे क्या, इसका रिव्यू करना है, बंद थोड़ी करना है। देवेंद्र फडणवीस ऐसे मुख्यमंत्री है, वो कोई भी योजना राज्य के बंद नहीं करेंगे, कोई भी योजना राज्य के बंद नहीं करेंगे। हमारे फडणवीस जी कभी गरीब आदमी के पेट पे लात देने वाले लोग नहीं है। हमारे फडणवीस जी गरीब आदमी की चिंता करने वाले लोग हैं, व्यक्ति है। तो मुझे लगता है देवेंद्र फडणवीस जी, हमारी सरकार कभी भी कोई भी योजना बंद नहीं करेगी, रिव्यू करेगी, गलत है उसको बाजू करेगी, जो सही है उसको आगे लेके जाएगी।
लेकिन ये जो चल रहा है कि देवेंद्र फडणवीस सरकार ये बंद करने वाली है, वो बंद करने वाली है, कुछ बंद नहीं होगा और बढ़ेगा ये सरकार में, और योजनाएं बढ़ेगी, नई नई योजना आएगी, लेकिन पारदर्शी रहेगी, गतिशील रहेगी, ये बात पक्की है। मेरे को पुरस्कार से महाविकास आघाड़ी के फूट से नहीं जोड़नी है, उसका वो देखते बैठे, उनका घर वो देखते बैठे कैसे संभाले। मुझे इस बात का आनंद है उद्धव ठाकरे से अच्छे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ये शरद पवार जी ने मान्य कर लिया, ये बात महत्वपूर्ण है।